नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। मी आहे राम जिल्हेवार आणि जिल्हेवार स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे। 5वी ते 10वी पर्यंतच्या बऱ्याच स्कॉलरशिप असतात हे आपल्याला माहीत सुद्धा नसते आणि डेट गेल्यावर आपल्याला कळते की अरे बापरे, आपण ही स्कॉलरशिप द्यायला पाहिजे होती। पण आपल्याला माहिती नसल्यामुळे, त्याचा अभ्यासक्रमाची माहिती नसल्यामुळे आपल्याकडून अशा बऱ्याच स्कॉलरशिप निष्ठून जातात। तर अशीच एक स्कॉलरशिप आहे, त्या स्कॉलरशिपचं नाव आहे नॅशनल स्कॉलरशिप एक्झाम। त्या एक्झाम बद्दलची सविस्तर माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमधून बघणार आहोत आणि आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडेल आणि तुम्ही सुद्धा या स्कॉलरशिपला बसणार। सर्वात अगोदर ही स्कॉलरशिप आहे तरी काय? या स्कॉलरशिपचं नाव आहे नॅशनल स्कॉलरशिप एक्झाम आणि ही एक्झाम तुम्हाला इयत्ता 5वी पासून ते पदवीपर्यंत केव्हाही देता येते। तुम्ही 7वीला असो, 8वीला असो किंवा 9वीला असो, तुम्हाला ह्या एक्झामला बसता येते। या एक्झामला बसण्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप एक्झाम ही एक MCQ टाइप एक्झाम आहे। MCQ टाइप एक्झाम म्हणजे या एक्झाममध्ये तुम्हाला रिकाम्या जागा किंवा ऑप्शन असलेले गणित सॉल्व करायचे। जसे की एक प्रश्न विचारला जातो आणि 4 ऑप्शन दिले जातात, त्या 4 पैकी एक ऑप्शन निवडायचा असतो। त्याच्यानंतर ही एक्झामची डिटेल्स आहेत। 1 नंबरला आहे जे मुलं 5वी ते 12वी पर्यंत बसणार आहेत त्यांच्यासाठी ही एक्झाम इंग्लिश आणि मराठी मीडियम या दोन्हीही भाषेत ही एक्झाम असणार आहे। नंतर आहे जे मुलं डिप्लोमा आणि डिग्रीच्या वेळेस बसणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही एक्झाम इंग्लिश आणि मराठी मीडियमसाठीच आहे। म्हणजे सर्वात मोठा प्रश्न आपल्यासाठी की ही एक्झाम आपल्याला मराठी भाषेमधून, आपल्या भाषेमधून आपल्याला ही एक्झाम देता येते। त्याच्यानंतर स्कॉलरशिप भेटते किती? ही एक्झाम पास झाल्याच्या नंतर स्कॉलरशिप भेटते किती? अंदाजे 12,000 रुपये वर्षाला आपल्याला भेटत असतात। आपल्या अकाउंटमध्ये 12,000 रुपये वर्षाला पडतात। केव्हा? जेव्हा ही आपण एक्झाम, ही स्कॉलरशिप क्वालिफाय करतो तेव्हा। त्याच्यानंतर या एक्झामचा अभ्यासक्रम काय आहे? सर्वात भारी प्रश्न, जे की अभ्यासक्रम माहीत असला म्हणजे आपल्याला अभ्यासाला लागता येते, अभ्यासाला सुरुवात करता येते। सोपा अभ्यासक्रम आहे। सर्वात अगोदर गणित आणि विज्ञान, एकूण तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातील 25 मार्कांसाठी। गणित आणि विज्ञान मिळून, हे लक्षात ठेवा। दुसरा आहे सामान्य ज्ञान, याच्यामध्ये तुमचा इतिहास आलं, भूगोल आलं, नागरिकशास्त्र, कोणाला राज्यशास्त्र असेल तर ते आलं। त्याच्यानंतर जे पोलीस भरतीचे पुस्तक असतात त्याच्यामधून तुम्हाला याची माहिती, खूप सारे प्रश्न भेटतील, याचा अभ्यासक्रम आपल्याला करता येतो। किंवा जे 5वीला नवोदयचे विद्यार्थी आहेत त्यांच्या अभ्यासक्रमामधून आपल्याला सामान्य ज्ञानचे प्रश्न भेटतात, याचा अभ्यास आपल्याला करता येतो। याच्यावर सुद्धा 25 प्रश्न विचारले जातील 25 मार्कांसाठी। नंतर बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता सुद्धा तुम्हाला 25 गुण विचारले जातील, 25 प्रश्न विचारले जातील 25 गुणांसाठी। नंतर आकलन, आता आकलन म्हणजे काय? आकलनला कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणतात। आकलन म्हणजे एक तुम्हाला इंग्लिशमधून एक पॅसेज दिला जातो, त्या पॅसेजमधून काही उत्तरं, काही प्रश्न विचारले जातात, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत MCQ टाइप। मराठीचा एक पॅसेज दिला जातो, त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारले जातात, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत, याला म्हणतात आकलन, कॉम्प्रिहेन्सिव्ह। याच्यावर सुद्धा 25 प्रश्न विचारले जातात 25 मार्कांसाठी। एकूण तुमचे 100 प्रश्न आहेत 100 मार्कांसाठी, म्हणजे ही स्कॉलरशिप एक्झाम आपली 100 मार्कांची आहे। अर्ज प्रक्रिया कशी आहे? अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आहे। ऑफलाईन सुद्धा फॉर्म भरता येतो, पण ऑनलाईन फॉर्म भरणं खूप सोयीस्कर। कोणत्याही एक नेट कॅफेवर जायचं, नॅशनल स्कॉलरशिप एक्झामचा फॉर्म आपल्याला भरता येतो त्या नेट कॅफेवर, किंवा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सुद्धा हा फॉर्म स्वतः भरू शकता। नंतर अर्ज कधी करायचा? प्रत्येक वर्षी, दरवर्षी, आता या 2023चं तर सप्टेंबर निघून गेलं, 2024च्या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म भरता येतो। फॉर्म भरण्याची फीस किंवा एक्झामची फीस तुमची 400 रुपये आहे प्रत्येक विद्यार्थ्याला। परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन एक्झाम आहे, कम्प्युटरवर एक्झाम आहे। आता कम्प्युटरवर एक्झाम म्हणजे ध्यानात ठेवा, तुम्हाला ही एक्झाम पेपरवर द्यायची नाही। म्हणजे कम्प्युटरवर तुमचे प्रश्न असतील, कम्प्युटरवर तुमचं सगळं काय असेल, तुम्हाला गणित सोडवण्यासाठी रफ पेज दिलं जाईल। रफ पेजवर तुम्ही पेननं गणित सोडू शकता। आलेलं उत्तर कम्प्युटरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। म्हणजे परीक्षेच्या अगोदर 1 ते 1.5 महिना कम्प्युटर चालवण्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे। नंतर एक्झाम डेट कधी असते? एक्झाम डेट सप्टेंबरला फॉर्म भरल्याच्या नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, पुढच्या 3 महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये 13 ते 20 डिसेंबरला तुमची एक्झाम येणार आहे। नंतर एक्झाम सेंटर कुठे राहणार आहे? एक्झाम सेंटर हे शाळेपासून 30 किलोमीटर अंतरावर राहणार आहे, जास्त दूर देणार नाही, कारण या परीक्षेला बसणारे विद्यार्थी हे 5वी ते 10वीचे विद्यार्थी जास्त असतात। म्हणून जिथं तुमची शाळा आहे त्या शाळेपासून 30 किलोमीटर दूर, तालुका जवळ असेल तर तालुक्याला, जिल्हा जवळ असेल तर जिल्ह्याला तुमची ही एक्झाम राहणार आहे। आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल। मी थोडंसं बाजूला होतो, याची स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुमच्या पुढे ही माहिती असणार आहे आणि तुम्हाला अभ्यासाला खूप सारं मदत करणार आहे। चला तर मग, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारची माहिती पुन्हा भेटण्यासाठी, पुढच्या एक्झामची माहिती भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, जय हिंद।